दिवाळी परंपरा सण आणि वस्तुस्थिती या विषयावरच्या महाचर्चेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा सुरुवातीलाच मी देतोय। आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा आपण या आजच्या स्टुडिओमध्ये आणि इतरत्र देखील नागपूर आणि पुण्याच्या स्टुडिओमध्ये जी मंडळी आहेत त्यांच्याशी संवाद तर साधणार आहोत। एकच आहे की ही फेस्टिवल ऑफ लाईट्स, एक दिव्यांची दिवाळी असं आपण याला म्हणतो, ही दिवाळी साजरी करत असताना, गोडधोड खात असताना, हा उत्सव संपूर्णपणे घराच्या बाहेर साजरा करत असताना आपण कोणाची जाणीव ठेवली पाहिजे, हा खरं म्हणजे आजच्या महाचर्चेच्या माध्यमातून जाणण्याचा विषय आहे। आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये ज्यांना आम्ही आमंत्रित केले त्यांचा परिचय करून देतो। ज्यांना अनाथांची माय असं म्हटलं जातं त्या सिंधुताई सपकाळ आपल्या बरोबर आहेत। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर या आपल्या समवेत या चर्चेमध्ये भाग घ्यायला आहेत। प्रख्यात तरुण पिढीतला गायक प्रथमेश लघाटे हा देखील या चर्चेमध्ये सहभागी होतोय। आणि डॉक्टर विद्यासागर उमाळकर हे जे ग्राममंगल डहाणू पालघर इथं तरुण पिढीचं प्रबोधन करणारी जी संस्था आहे त्या संस्थेसाठी काम करतात, त्यांनाही इथं आपण आमंत्रित केलंय। नागपूर दूरदर्शनचा आमचा जो स्टुडिओ आहे तिथून बाबा आमट्यांचे नातू आणि विकास आमट्यांचे चिरंजीव श्री कौस्तुभ आमटे हे आपल्याशी यामध्ये संवाद साधणार आहेत महाचर्चेमध्ये। आणि दूरदर्शन पुणे इथला जो स्टुडिओ आहे तिथून विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत। तेव्हा या सर्वांशी आपण बातचीत करायला सुरुवात करण्यापूर्वी या अनुषंगाने आम्ही जी एक ध्वनिचित्रफीत बनवली आहे ती आपण आता पाहूया। उजळलेले लक्ष दिवे, अंगणात रांगोळीचा सडा, आकाशात चमकणारा कंदील, घरात फराळाचा दरवळलेला खमंग सुगंध, नवीन कपडे घातलेली माणसं, खरेदीची नवलाई आणि फटाक्यांची आतषबाजी, असं हे दिवाळीचं चित्र आज पाहायला मिळत नाही। कारण ना अंगण उरलंय ना मोकळं आकाश, उरलाय फक्त खरेदीचा सोस। दिवाळी म्हटलं की आबालवृद्धांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो। अनेक पारंपरिक धार्मिक प्रथा दिवाळीच्या निमित्ताने पाळल्या जातात, पण सध्या सण म्हटला की खिशाला चाट असं समीकरण झालंय। वाढती महागाई आणि संधी साधू व्यापारी यांच्यामुळे सण साजरे करायचे तरी कसे असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडतो। फटाक्यांमुळे प्रदूषण होत असल्याने पर्यावरण प्रेमींची ओरड आहे जी रास्त आहे। मग जेमतेम दारापुढे 2-4 दिवे लावून, कंदील लावून दिवाळी साजरी होते। काय करणार? खरंय, पण अवास्तव खर्च, दिखाऊपणा, भपकेबाजी करूनच दिवाळी साजरी होते असं नाही। नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळींसह 4 क्षण फराळाच्या निमित्ताने एकत्रित व्यतीत करणं ही सुद्धा दिवाळीच आहे। आणि ज्यांच्या घरात दिवा आहे पण ज्योत नाही, त्यांच्या आयुष्यात प्रकाश पडावा म्हणून कार्य करणं सुद्धा दिवाळीच की। मग उरतंय काय? आनंद तो आपल्या मानण्यावर आहे। या जगात सण आणि उत्सव यांच्यातून मिळणारा आनंद दुसऱ्याला देण्यात आहे। त्यामुळे पर्यावरणपूरक, नातेसंबंध वृद्धिंगत करणारी, सामाजिक बांधिलकी जपणारी दिवाळी कशी साजरी करावी हे जाणून घेण्यासाठीच आजची ही महाचर्चा। आपण चालूया आता चर्चेकडे। प्रथम आपण सिंधुताईंशी बोलणार आहोत। सिंधुताई, ही जी दिवाळी आपण पाहतो तेव्हा तुमच्या लहानपणीची किंवा तुम्ही या कार्यात पडल्यानंतरची जी दिवाळी आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? काही आठवतंय का त्या काळातलं? नाही, माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची, माझे आई वडील खूप गरीब होते आणि मी गरिबांची लेकबाळ, त्यामुळे आमच्याकडे फटाक्याला पण पैसे नसायचे। त्यामुळे शेजाऱ्याने फटाके फोडले की आम्ही टाळ्या वाजवायचो। ही माझी लहानपणीची दिवाळी। आणि माझ्या कार्याची दिवाळी, माझ्या अनाथांची दिवाळी म्हटलं तर जेव्हा मी तिकडे सगळं लेकरं बाळं घेऊन पुण्यामध्ये आले तेव्हा मी खूप आजारी होते, पाय फ्रॅक्चर झालेला होता आणि आमच्याकडे दिवाळीला काहीही नव्हतं, आसन्न मरण मी पडून होते। त्यावेळेस खरी दिवाळी मला आठवली की माझे लेकरं सासवडला जाऊन घराघरासमोर जाऊन म्हणत होते की आमचे आजारी आहे बरं का, आम्हाला कोणी नाही, आम्हाला थोडी दिवाळीसाठी मदत द्या। आणि बायांनी गुळाचे खडे आणि पीठ दिलं होतं गव्हाचं
आणि पाणी गरम करून त्यात गूळ टाकून त्यात पीठ भरून माझे लेकरं जेवले होते. ती दिवाळी मला आयुष्यात विसरता आली नाही. आणि त्या दिवशी मी निर्धार केला की परत अशी दिवाळी येणार नाही, याची मी काळजी घेते. निदान गोडघास तरी लेकरांना चांगल्या पद्धतीने मिळावा, हा निर्धार मी तेव्हा केला आणि ते आतापर्यंत मी जपत आले. वा. मुक्ता, तुमची अनिसही संस्था खूप चांगलं काम करते, प्रबोधनाचं काम करते आणि या कामामध्ये तू पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलेला आहेस. पण तुझ्या लहानपणीची दिवाळी जेव्हा तुला आठवते तेव्हा काय नेमकं आठवतं? कशी होती दिवाळी? कौटुंबिक सोहळा होता तो आणि त्यामध्ये फराळ आणि दिवाळी अंक ह्या दोन गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व होतं. म्हणजे मराठीमध्येच मला वाटतं, कदाचित बंगालीमध्ये देखील असेल, पण दिवाळी अंकांची अतिशय सशक्त परंपरा आहे. आणि समकालीन मराठी विश्व ज्याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय सगळ्या गोष्टींचं तुमचं भान जोपासलं जाऊ शकतं असं एक दिवाळी अंक हे विचारपीठ मराठीमध्ये प्रस्थापित झालेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे दिवाळी अंक भरपूर आणले जायचे आणि दिवाळी अंक वाचणं आणि त्याच्यावर चर्चा करणं हा दिवाळीतला एक महत्वाचा भाग असायचा. वाचनाची लयलूट होती असं म्हणायला हरकत नाही. मलाही आठवतोय तो दिवाळी अंकांचा जो संपूर्ण माहोल होता आमच्या अगदी लहानपणीच्या काळातला. प्रथमेश, तू तरुण पिढीतल्या एक उदयोन्मुख आणि अति छान गायक आहेस. तुझी लहानपणीची दिवाळी जेव्हा आठवते तेव्हा काय आठवतं तुला? लहानपणीची दिवाळी ही एक खूप विशेष होती माझ्यासाठी, कारण अजूनही मी लहानच आहे या सगळ्यांच्यात, पण तरीसुद्धा तेव्हाची दिवाळी एक चांगलं माहोल तिकडे असायचा. कोकणात अजूनही कोकणात माहोल असतो दिवाळीचा. पण त्यावेळी मी एक थोडेफार फटाके फोडायचो, पण मला कळायला लागल्यापासून म्हणजे फटाक्यांचे काय अपाय आहेत हे कळायला लागल्यापासून हल्ली आम्ही कोणीच फटाके फोडत नाही. पण त्यावेळी अजूनही आमच्या इथे अशी परंपरा आहे कोकणामध्ये की दिवाळी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून जवळपास जे काही देऊळ असेल त्या देवळात जाऊन तिथे फराळाचा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग दिवाळीची परंपरा पुढे सुरू करायची. अशी एक पहिल्यापासून आमच्या इथे गावी परंपरा आहे. तुला ही गाण्याची उपजत आवड आहे का? लहानपणापासून तू गायक व्हायचं, आपण गायक होणार असं ठरवलं होतंस का? घरी भजन परंपरा असल्यामुळे लहानपणापासूनच भजनं कानावर आहेत. काकांचं भजन मंडळ आहे. त्या लहानपणीचं एखाद्या काही 2 ओळी तुला आठवतात का छानशा? त्या भजन परंपरेमधलं माझ्या चुलत काकांनी रचलेली एक रचना मी गातो जी दत्त महाराजांवर आहे. म्हणून दाखव 2 ओळी फक्त. दयानिधे कृपानिधे, दयानिधे कृपानिधे, तू जगदोद्धारा, करुणेचा सागरा सागरा, श्री दत्त दिगंबरा, करुणेचा सागरा सागरा. वा वा वा, क्या बात है. डॉक्टर विद्यासागर उमाळकरजी, तुम्ही तरुण पिढीचं प्रबोधन करण्याचं काम देखील तुमच्या ग्राममंगल या संस्थेच्या माध्यमातून डहाणू पालघर परिसरात करता. हे करत असताना तुमच्या लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी कशी साजरी करायला हवी असं तुम्हाला वाटतं? मी तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या अगदी खूप खूप शुभेच्छा. मला एक मुद्दाम सांगायला, पूर्वीची लहानपणीची आमची दिवाळी जी असायची ते मला आठवतं की अगदी पहाटे उठून अभंग स्नान करणं आणि नंतर अंघोळ आणि नंतर फराळाची रेलचेल ह्या सगळ्या प्रकार असायचा. ऑफकोर्स देवळात जाणं वगैरे सगळं असायचं. पण दिवसेंदिवस मला असं वाटायला लागलं की आपल्या परंपरा आपण जपायला पाहिजे, पण आता थोडंसं उघड याने आपण थोडं आता विचार करणं जरुरी आहे. कारण मला असं वाटतं की नुसती दिवाळी ही साजरी करत असताना असं होतं की बऱ्याचदा आपण सगळी मजा करतो, पण मला असं वाटतं की आता दिवाळीचं स्वरूप थोडं बदलतं आहे. आपण बघतो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे जवानांसोबत दिवाळी घालवत आहेत आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली आपल्याला जे राज्य सरकार चालतं त्यांनी देखील हा एक नवीन असा उपक्रम सुरू केला आहे की जवळपास आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय श्री गिरीशजी महाजन हे आणि यांच्यासोबत असलेले जवळपास 200 डॉक्टर्स आणि मी मुद्दाम उल्लेख करेन की आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आणि ही सर्व लोक आरोग्य विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मृदुला फडके, जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्यारावजी लहाने आणि केएमचे माजी अधिष्ठाता व संचालक डॉक्टर संजय ओक आणि वाडी हॉस्पिटलचे डॉक्टर मेनन
डॉक्टर मोहन आंबडेकर आणि डॉक्टर मोहन खामगावकर, डॉक्टर मुकुंद कसबेकर, आयुष्य संचालक डॉक्टर कोहली आदी अत्यंत अशी मोठी मंडळी ही देखील त्यांच्यासोबत जात आहे आणि ही सर्व लोक त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. स्वतः 70 वैद्यकीय पाड्यांमध्ये शिक्षण मंत्री गिरीश 70 महाजन देखील तिथं गिरीश त्या राहणार आहेत, त्या राहणार आदिवासी आहे पाड्यामध्ये. आणि ही डॉक्टर मंडळी स्वतः फराळाचं घेऊन जाणार आहे आणि त्या लोकांसोबत दिवाळी तर साजरी करतील, पण त्याचबरोबर ते त्यांची आरोग्य तपासणी करणार आहे आणि योग्य त्या त्यांना सेवा देखील पुरवायचं नाही ठरवलेलं आहे. मला असं वाटतं ही खरी दिवाळी असं मला वाटतं आपल्याला म्हणता येईल. आपल्याशी पुण्यातल्या स्टुडिओमधून बोलायला उपस्थित आहेत शंकर अभ्यंकरजी, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर. अभ्यंकरजी, आपल्याला आपल्या स्मरणातली दिवाळी, आपल्या लहानपणीची दिवाळी, आजची दिवाळी काय वाटतं तुम्हाला याबद्दल? सांगतो, पण तत्पूर्वी मुंबई दूरदर्शनच्या DD सह्याद्रीच्या असंख्य दर्शकांना शुभ दीपावली. गंमत अशी आहे की आपले सगळे जर सण आपण पाहिले तर हे सण म्हणजे मानवामधली ऊर्जा, मानवामधली विद्या, मानवामधली कला, मानवाच्या भावना, त्याची सर्जनशीलता प्रगट करण्यासाठी हे सगळे सण निर्माण झाले. मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे हे लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी चैत्र पाडव्यापासून अगदी थेट फाल्गुनच्या होळीपर्यंत अनेक सणांमध्ये मानवाचं आयुष्य बांधलेलं आहे, कारण मनुष्य मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. आता गंमत अशी आहे की आपले सगळे सण हे त्या त्या ऋतूशी नातं सांगणारे, त्या त्या ऋतूशी आपलं नातं जोडणारे आहेत. दिवाळीचा सणच असा आहे की ज्या वेळेला पाऊस झालेला आहे, दूध दुभतं विपुल आहे, शेतीमध्ये धान्य चांगलं झालेलं आहे, कणग्या भरलेल्या आहेत, मानवाच्या जवळ कणवटीला 4 पैसे लागलेले आहेत, अशा वेळेला दिवाळीचा सण येतो. मला आठवतं की हा सण आम्ही एका दृष्टीनं सामाजिक बांधिलकीच्या रूपामध्ये साजरा करत होतो. आम्ही ज्या कालखंडामध्ये मोठे झालो त्यावेळेस सगळ्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असे, पण घरची मोलकरी नसो, रस्त्यावरचा झाडू घेऊन रस्ता झाडणारा एखादा झाडूवाला असो, त्याला पहिला घास, त्याला पहिला लाडू, त्याला पहिला फराळ दिल्याशिवाय घरातली माणसं कधीही स्वतः फराळ करत नसत. एवढंच नव्हे तर फटाके सुद्धा इतके मोजके असत, थोडेसे केपा उडवायच्या म्हणा किंवा लवंगे फटाके असत, पण ते सुद्धा सगळ्यांना वाटत असत. अभ्यंकरजी, आपण आपला म्हणताय ते सगळा अगदी बरोबर आहे दिवाळीचा की त्या सण पाहिला पूर्वीच्या ते काळची जी व्यक्ती, दिवाळी होती ती कुटुंब, खरं म्हणजे समाज, दिवाळीच्या सणाचा एक राष्ट्र यानं छानसा बांधणार आहे. आनंद लोक घेण्याचा प्रयत्न करत होते. आपण चलतोय कौस्तुभ आमटे याच्याकडं. कौस्तुभ, आपल्या फार मोठा वारसा तुम्ही घेतलेला नागपूरच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओतून ते आपल्याशी बोलतायत. तुमच्याकडे आपल्या आजोबांपासूनचा मोठा वारसा, वडील देखील त्याच कार्यात सहभागी झाले आणि आपणही आहे. आनंद मनातली दिवाळी ही कशी तुम्हाला आठवते आणि आता कशी असते? आनंदवनच्या कार्याविषयी आपल्याला कल्पना असेलच. तर तिथे सर्व म्हणजे सामूहिक प्रकारे, म्हणजे जे काही सण होतात किंवा कुठलेही प्रोग्राम्स असतात, इव्हेंट्स असतात, त्या सर्व सामूहिक पद्धतीने साजऱ्या केल्या जातात. तर दिवाळीचं ते जे तुम्ही म्हणताय, तर आम्ही लहानपणापासून बघतोय आणि वाढलो. तर कॉमन किचनमध्ये जेवण जे व्हायचं, तर दिवाळीचा फराळ पण कॉमन किचनमध्येच व्हायचा आणि अजूनही तसाच होतो. आणि सर्वजण मिळून, एकत्र मिळून सण साजरा करतात. आज आनंदवनाचं कुटुंब, म्हणजे आज आम्ही म्हणतो की आमचं जे आनंदवनाचं कुटुंब आहे ते 2,500 बांधवांचं आहे. की आनंदवन आज एक सुखी नांत गाव आहेच आणि ती ग्रामपंचायत पण आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर पण लोक दिवाळी साजरी करतात. पण फराळ असेल किंवा फटाके फोडणं असेल लहान मुलांचं, जिथे आमच्याकडे जे अनाथालय आहे गोकुळ नावाचं, तर ते एकत्र साजरी करतात. म्हणजे तो ट्रेंड काही अजून बदलला नाही की आनंदवनामध्ये जे काही साजरं होतं
ते सामूहिकरित्याच साजरं होत असतं. एक आठवण तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी आपण घेतोय ज्यावेळी- छोटीशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर पुन्हा वळतोय आपल्या चर्चेकडे. पुन्हा एकदा महाचर्चेमध्ये स्वागत. दिवाळी परंपरा, सण आणि वस्तुस्थिती या विषयावर आपण बोलतोय. मी आता चलतोय सिंधुताई सकपाळ. सिंधुताई, तुम्हाला मी माईस म्हणतो आणि अर्थातच अनाथांची माय म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहात. एक सांगा सिंधुताई, की समाजातली आपण विषमता जेव्हा पाहत असतो त्यावेळेला ज्या पद्धतीची शहरी भागात लोक सतत खरेदी वगैरे करत असतात दिवाळीच्या निमित्तानं, नंतर एक असंख्य गोष्टी, फटाके हे तेन उडवणं वगैरे सगळं सतत फार मोठ्या प्रमाणात चालू असतं, प्रचंड पैसा खर्च करतात. हे बघितल्यानंतर तुमच्यातली माय काय म्हणते आम्हाला सांगा. खरं म्हणजे या ठिकाणी मला सुरेश भट्ट आठवत आहेत की जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो, दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो, घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीचे माणसं खांद्या काढून जातात, म्हणून दिवाळी करताना तुमचं तुम्ही गोड खाताना त्यांना खांद्या द्यायला जा. तुमच्या घराचा उजेड बघताना दुसरा अंधार पण तुम्हाला कळायला पाहिजे. तर ही सामाजिक बांधिलकी वाटून खायला शिका. पुढे जा पण मागवून बघा. आपल्या काळजातला उजेड ओळखायला शिका रे बाळा, आणि तो उजेड वाटून टाका. धन्य होईल तुम्हाला, सुख येईल तुमच्याकडे. ही खरी दिवाळी असेल. मुक्ता, फटाक्यांची आतषबाजी फार मोठ्या प्रमाणात होताना पाहतो, तर या संदर्भात काय केलं पाहिजे? काही सामाजिक संस्था करतायत का याबद्दल? मला वाटतं की दिवाळीच्या निमित्ताने स्वतःच्या आत पण आपण विवेकाची ज्योत लावली पाहिजे. बाहेर दिवे लावणं, ज्यांच्या आयुष्यात प्रकाश नाही त्यांचं आयुष्य उजळणं हे खरंच आहे, पण स्वतःचं वैचारिक आयुष्य उजळण्याचा पण आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते. 10 वर्षापूर्वी पालघरमधल्या एका अनिसाच्या उपक्रमशील कार्यकर्त्याच्या, मला वाटतं अनिल करवीर त्यांचं नाव, त्यांच्या प्रेरणेतनं हा एक उपक्रम छोटा सुरू झाला की शाळेमध्ये जायचं, मुलांना आवाहन करायचं आणि त्यांना असं सांगायचं की फटाके उडवण्याचे काहीच फायदे नाहीयेत, एक तरी फायदा दाखवा. कुणीच दाखवू शकत नाही. त्याचबरोबर हेही त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की फटाके उडवणं हा आपल्या परंपरेचा देखील भाग नाहीये. दिवे उजळणं हा आपल्या परंपरेचा भाग आहे. फटाके तर 150 वर्षापूर्वी चीनमधनं भारतात आलेले आहेत. तर अशा वेळेस आपण का प्रदूषण करायचं? त्यामुळे स्वतःच्या विवेकाला साथ घाला आणि यावर्षी जर दरवर्षी 200 रुपयाचे फटाके उडवत असाल तर यावर्षी 100 रुपये त्यातले वाचवा आणि त्याचं काय तुम्हाला हवं ते करा. त्याचे पर्याय आपण मुलांना द्यायचो. आणि हळूहळू महाराष्ट्र अनिसा ही जी महाराष्ट्रभर पसरलेली संघटना आहे त्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हा उपक्रम उचलून धरला आणि त्यानंतर आज असे आकडे आहेत की गेल्या वर्षीची आकडेवारी तुम्हाला मी सांगते की अनिसाचे कार्यकर्ते 4,62,000 मुलांपर्यंत वेगवेगळ्या शाळातल्या पोहोचले आणि त्या मुलांकडनं त्यांनी जे आवाहन पत्र भरून घेतलं त्याच्यावरती सचिन तेंडुलकर, प्रकाश आमटे यांच्या सह्या होत्या. त्यामुळे मुलांनाही ते आवडलं आणि त्यांनी जे भरून घेतलं आव्हानपत्र त्यातले 100 रुपये 200 रुपये अशा त्यांच्या ज्या प्रतिज्ञा होत्या, वाचवेन हे पैसे, तर त्याची गेल्या वर्षीची बेरीज 18 कोटी रुपये झाली. म्हणजे 500 कोटी रुपयाचे फटाके दरवर्षी जाळले जातात असा आकडा आहे. तर त्याच्यात एक 15 वर्षापर्यंतच्या मुलांनी 18 कोटी रुपये वाचवण्याचा संकल्प करणं म्हणजे कमाल आहे. मुक्ता, मला वाटतं अनिशच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपण या निमित्तानं अभिनंदन करूया की मुलांच्या मध्ये, आणि केवळ अनिश ज्या भागात हा उपक्रम राबवतोय तो केवळ तेवढ्यापुरता न राहता मर्यादित न आता संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मुलांनी हे केलं पाहिजे. प्रथमेश, कलावंतांच्यातली दिवाळी ही कशी असते? दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही कलावंत नेमकं काय करत असता? कशा पद्धतीनं तुम्ही साजरी करता? कलावंतांची दिवाळी म्हणजे सगळ्यात सांगीतिक क्षेत्राचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे दिवाळी पहाटचे प्रोग्राम. आणि हल्ली दीपावली पूर्वसंध्या किंवा दिवाळीच्या संध्याकाळी सुद्धा प्रोग्राम होतात. तर ती एक अतिशय उत्साहाची गोष्ट असते, कारण एकतर दिवाळीचं वातावरण आणि त्यामध्ये पहाटेच्या वेळी एरवी रियाज करायची सवय असते, पण त्याच वेळी आपल्याला प्रेक्षकांसमोर, रसिकांसमोर गायला मिळतं. तर त्यामुळे तो एक उत्साह वेगळा असतो, कारण पहाटे गाण्याचा जी काही पहाटे गाणं हे एक खूप अवघड गोष्ट आहे, कारण त्यावेळेचा आवाजाची तयारी किंवा या गोष्टी सगळ्या फार अवघड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की रसिकांना देखील प्रथमेश की पहाटे उठायचं म्हटल्यानंतर अगदी
अगदी अंगावर शहारा येत असेल, पण एकदा उठून ते तिकडे त्या संगीताच्या मैफिलीत सामील झाले तर निश्चित आनंदित होत असतील याविषयी मला खात्री आहे. डॉक्टर उमाळकर, या एक जबाबदार नागरिक या नात्यानं समाजातलं गरिबीत जीवन जगणारी जी मंडळी आहेत त्यांचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? मला विशेषतः दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं. मला आता असं नक्की वाटायला लागलं, पूर्वी याची जाणीव थोडी कमी होती, पण आता असं वाटायला लागलं की माझ्या घरात जेव्हा दिवा लागतो, बाजूच्या घरात सुद्धा दिवा लागणं आवश्यक आहे. आणि तो आता ज्ञानाचा दिवा लागणं आवश्यक आहे. लोकांमध्ये वैद्यकीय ज्ञानाची थोडी त्यांना माहिती होणं आवश्यक आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे, नुसतं दिवा लावणं, आता दिव्याच्या मागचे जिथे अंधारे तिथे दिवा लावणं जरुरी आहे. आणि आता आमची डॉक्टर मंडळी ही सगळी जी इकडे गेलेली आहेत अगदी आदिवासी पाड्यांमध्ये, ती जाऊन ते काम करणार, ते खरोखर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. खरं म्हणजे आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं, दृष्टिकोनातून तुम्ही अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत, अनेक संस्थांशी आपला संबंध आहे, तेव्हा या अनुषंगाने काही वेगळे उपक्रम करावेत दिवाळीच्या निमित्तानं असं आपल्याला वाटतंय? हो, नक्कीच मला असं वाटतं की आता तर म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे मला पण असं वाटायला लागलं की मी माझ्या दिवाळीतला काही 2 दिवस का होईना मी ह्या लोकांसोबत राहून माझी दिवाळी साजरी करावी. आणि आता इथं सिंधुताई आहेत आपल्या, आणि त्यांना मी मुद्दाम सांगत आहे तुम्हाला की यावेळेस मी दिवाळीनंतर मी तुमच्याकडे नक्की 2 दिवस थांबवेन आणि आपण अगदी त्या सगळ्यांसोबत आपण आनंदाने घालूया. कारण मी ऑलरेडी ग्राममगलमध्ये माझी दिवाळी घालवायचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे पुढचे मी तुमच्याकडे येणार एवढंच नक्की सांगू शकेन. आणि असाच ह्याच प्रकारे पुढे अनेक मला वैद्यकीय सेवा ज्या आम्ही उपलब्ध करतो रुग्णांसाठी, ह्या पुढे दिवाळीच्या त्या दरम्यान आम्ही त्या लोकांकडे जाऊ, मुद्दाहून अगदी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन आम्ही ती सेवा करावी असं आता मनोमन वाटू लागलं. आणि तो उपक्रम मी निश्चितपणे करणार, याबद्दल मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो. आम्ही विद्या वाचस्पतींच्याकडे जातो. विद्या वाचस्पतीजी, आपण काय म्हणाल, ज्या पद्धतीनं आजच्या काळामध्ये समाजामध्ये दिवाळी साजरी होतीये ती पाहत असताना तुम्हाला काय वाटतं? प्रदीपजी, आपल्याला सांगतो की पुण्यामध्ये कर्वेनगरचा जो भाग आहे, इथे मेजर ताथवडे या नावाचे एक आपल्या आर्मीमधले जवान होऊन गेले आणि कारगिलच्या युद्धामध्ये ते शहीद झाले. त्यांच्या नावाने एक सुंदर उद्यान झालेलं आहे कर्वेनगर भागामध्ये, आणि त्यांचा अतिशय देखणा वीररस प्रगट करणारा पुतळा तिथे उभा केलेला आहे. मी सांगतो मुद्दाम आपल्याला की दिवाळीच्या पहिल्या दिवशी कर्वेनगर आमच्या भागातले बहुसंख्य नागरिक पहिल्यांदा त्या मेजर ताथवडेंच्या पुतळ्याच्या चरणाशी पहिली पणती प्रज्वलित करतात आणि मग नंतर स्वतःच्या घरची पणती लावतात. अशी सामाजिक बांधिलकी पाळली जाते. आमच्या संतांनी तर सगळ्या सामाजिक राष्ट्रीय अनुबंधानं या सर्व सणांचा विचार केलेला आहे. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा तुकोबा म्हणतात, किंवा खरोखर माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, ज्ञानदेव माऊलींनी, की पै अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगी पाहे दिवाळी निरंतर. दिवाळी याचा अर्थच ज्ञानाचा अज्ञानावर विजय आहे, प्रकाशाचा अंधारावर विजय आहे, चांगल्याचा वाईटावर विजय आहे, सत्याचा असत्यावर विजय आहे, न्यायाचा अन्यायावर विजय आहे. हे समजावून सांगितलं पाहिजे समाजाला. तुम्ही दिवाळीचं ज्या पद्धतीने हा सण साजरा होताना आज पाहतो, आज घडीला महाराष्ट्रात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि पुन्हा कुष्ठरोग्यांच्या जगातली जी दिवाळी असते ती कशी असते? दिवाळीच्या म्हणजे दिवाळी सणाच्या वेळी कधी बाहेर जाण्याचा योग फारसा नाही आला, पण जेव्हा केव्हा आला तेव्हा फटाक्यांचे जे आवाज होते म्हणजे तेव्हा लक्षात आलं की म्हणजे कधीतरी मुंबई किंवा पुण्याला कधीतरी असेन मी, तर त्या पार्श्वभूमीवर लक्षात आलं की आपल्याकडे किती म्हणजे शांतता किती चांगली असते हे जाणवलं. आणि मुक्ताने मगाशी जे सांगितलं की विवेक हा कमी होत चाललाय, तो रुजवला पाहिजे, तर आणि ती आकडेवारी ऐकून मला पण चकित व्हायला झालं की 18 कोटी रुपयांचे फटाके फोडण्याऐवजी ते वाचले आणि त्याचं ते सत्कारणी लागले. आणि तर मला असं वाटतं की हा विचार जर रुजला, म्हणजे हा विवेकाचा विचार जर रुजला, तर आज गतकाळात ज्या दुर्दैवी घटना घडल्या किंवा एकंदरीत सगळं जे चाललेलं आहे, म्हणजे दिवाळीच्याच निमित्ताने आपण आत्ता बोलतोय, पण एकंदरीतच असं वाटतं की तो विवेक रुजला
तर त्याचा एक क्युम्युलेटिव्ह परिणाम या गोष्टींवर पण होईल की आपण सण नक्की कसा साजरा करायचा, भान कसं या निमित्तानं जपलं आपण पाहिजे, शिकू. सामाजिक भान कसं जपलं कौस्तुभ पाहिजे. म्हणतो तो बरोबर आहे की विवेकाचा जो दिवा आहे तो दिवा पेटला पाहिजे प्रत्येकाच्या मनामनामध्ये, असंच त्याला म्हणायचं आहे. या ठिकाणी घेतोय आपण एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर चलतोय पुन्हा आपल्या चर्चेकडे. दिवाळी, परंपरा, सण आणि वस्तुस्थिती या विषयावर आपण महाचर्चा आपली चालू आहे. सिंधुताई, मला एक सांगा की या दिवाळीच्या अनुषंगानं तुम्हाला तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग मन हेलावून टाकणारा असा आठवतोय का? नाही, मला एक आठवते की मराठवाड्यातून एक बाळ भरदिवाळीच्या दिवशी माझ्या पदरात आलाय. आता तिचं लग्न होऊन ती सासरे नांदायला गेले. खरी दिवाळी त्या दिवशी आम्ही साजरी केली. आणि मला म्हणावंसं वाटतं कि जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया कोई बात नहीं, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया. कफन जळू द्या, दफन होऊ नका. तुम्ही गरिबांच्या दिवाळीपर्यंत पोहोचा. गरिबांचा उजेड तुम्ही निर्माण करा, त्याची आज गरज आहे. आणि खरं सांगू का, खूप दुःख आहे जगात. तुम्ही थोडं थोडं वाटून घ्या ना, म्हणजे बरं वाटेल, मन भरून निघेल, काळीच भरून निघेल आणि खरी ही देशसेवा असेल. वा वा वा. खरी ही देशसेवा असेल. सिंधुताई, मला सांगा, उणे तापमानात आपल्या भारताच्या सीमांचं रक्षण करणारे जे जवान आहेत ते या अशा दिवाळीच्या घडीला देखील त्या सीमांचं रक्षण करण्यामध्ये मग्न असतात, जीवाची पर्वा न करता. काय त्यांच्याबद्दल तुमच्या मनात भावना आहेत? त्यांची भावनाच अशी असते की मंजिल बहुत दूर आहे, कोई बात नाही. आज आपण दिवे लावून गोड खातो, ते मात्र बंदुकीच्या गोळ्या चालवून राहिलेत, स्वतःवर झेलून राहिलेत. म्हणून एक लक्षात ठेवा की मंजिल बहुत दूर है, जाना वहा जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. ते देशासाठी लढतात, आपण त्यांच्यासाठी काळजात घर केलं पाहिजे, त्याशिवाय दिवाळी साजरी होणार नाही. मुक्ता, छोट्या छोट्या उदाहरणातून देखील आपण बरंच काही करू शकतो या दिवाळीच्या निमित्तानं. काही उदाहरणं देता येतील का तुझ्या अनुभवातली? मला वाटतं की जवान जसे डटून राहून सीमेवरती लढतायत, तसं हा देश घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे आणि आपला विवेक त्याचं उत्तर देईल आपल्याला. अनिसने एक फटाके मुक्त दिवाळी हा उपक्रम त्यासाठी लोकांसमोर मांडला आणि खूप याला भरभरून प्रतिसाद मुलं देतात. म्हणजे तुम्हाला एक सांगते की यावर्षी पुण्याची जी राठी शाळा आहे त्या शाळेतल्या मुली लक्ष्मी रोडवरच्या व्यापाऱ्यांच्याकडे गेले आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही जे लक्ष्मीपूजनाच्या वेळेला फटाके फोडता ते फोडू नका. तर या व्यापाऱ्यांकडे जाणं आणि असं अपील करणं, ह्याच्यासाठी जे डेअरिंग लागतं हे या मुलींनी कमावलं आणि त्यांची कर्तव्य आयुष्यात पार पाडण्यासाठी त्यांना ते नक्की उपयोगी पडेल. किंवा पालघरमधली एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मुलांनी 100 रुपये 200 रुपये असे गोळा केले, आपण जेवढे फटाक्याचे वापरले, आणि 38,000 रुपये त्यांचे जमले. ते त्यांनी एका वाचनालयाला दिले. अजून एका छोट्या शाळेमध्ये त्यांनी वर्गातल्या काही मुलांना चप्पल नव्हत्या तर त्या चपला घेऊन दिल्या. मला वाटतं की दुसऱ्याचं कौतुक करणं एवढ्यापुरतं आपला ध्येयवाद मर्यादित राहणं उपयोगाचं नाही. मला आठवतं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, माझे वडील, एकदा असं म्हणाले मला की आपण गणपतीच्या वेळेला, दिवाळीच्या वेळेला शहर सोडून निवांत ठिकाणी जातो, हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. कारण आपणच निर्माण केलेल्या ह्या परिस्थितीचं काहीतरी उत्तरदायित्व आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही एकच सांगते, तुम्ही जेव्हा मगाशी म्हटलात की इतर लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, तर मला फार शेअर करायला आवडेल. यावर्षी नाशिकच्या सेंट्रल मॉलमध्ये काही नागरिक एकत्र आले आणि त्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरे करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे हा आता अनिसाचा उपक्रम राहिला नाही. जसं विसर्जित गणपती दान करा ही आता या समाजाची मोहीम झाली आहे, ती अनिसने सुरू केली तरी. तर तसंच मला वाटतं की ही समाजाची मोहीम होती आणि तशी झाली पाहिजे. आपल्या मनातली विवेकाची ज्योत पेटवायची आणि काहीतरी कृती करायची. मला या निमित्तानं आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे प्रेक्षकांनो, की यंदा दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 पर्यंत, फक्त 12, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 10 नंतर फटाके वाजवू नयेत असं पोलिसांनी आवाहन केलंय. कारण विशेषतः रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांना या फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो आणि मुंबई पोलिसांनी पूर्णपणे या बाबतीत लक्ष घातलेलं आहे. आणि या विरोधात काही लोक काही कार्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलं. प्रथमेश, तू फटाके वाजवतोस का अजूनही? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लहानपणी तो एक उत्साह असायचा, पाऊस किंवा चक्र हे बघायला मजा यायची. पण जेव्हा कळायला लागलं, थोडासा शालेय अभ्यासक्रमामधनं
शिकवलं जायला लागलं की फटाक्यांचे दुष्परिणाम काय आहेत, फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण किंवा ती आपली परंपरा नाही आहे मुळातच. तर या गोष्टींमुळे नंतरच्या कालावधीमध्ये आमच्याकडेही फटाके लावले जात नाहीत. त्याच्याऐवजी दिवाळी हा खरा एक दीपोत्सव आहे, तर त्याच्याऐवजी पणत्या लावल्या जातात. बरोबर आहे. प्रथमेश, तू संगीताच्या विश्वातला मुलगा आहेस आणि अलीकडे आपण पाहतो की पाश्चिमात्य संगीताचा जो धुमाकूळ आहे तो काही त्याचा दीर्घकाळ माणसाच्या मनाला आनंद देत नाही, पण अभिजात संगीताची गोडी काही वेगळीच आहे. तेव्हा या निमित्तानं तुला काय सांगता येईल की आजच्या काळातलं संगीत आणि पुन्हा त्यातलं एक असं मस्त अभिजात आणि विशेषतः दिवाळीच्या कालावधीमध्ये हे अशा पद्धतीचे संगीताच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिजात संगीत आपल्या कानावर पडतं, काय म्हणशील? खरं तर पाश्चिमात्य संगीताचा आत्ता एक काळ निर्माण झाला आहे. याचं कारण आत्ताची जी जनरेशन आहे त्या पिढीला लहानपणापासूनच ते संस्कार होत आहेत किंवा लहानपणापासूनच त्यांच्या कानावर अशा प्रकारची गाणी ऐकू येत आहेत. तर मला असं वाटतं की कोणताही सांगीतिक प्रकार हा कमी नाही आहे, सगळेच त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत. तुला अतिशय आवडलेलं एखादं भावगीत असेल तर त्याच्या 2 ओळी आम्हाला गुणगुणून दाखव. नक्कीच. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. वा. डॉक्टर उमाळकर, खरं म्हणजे आपल्या राज्यानं महाराष्ट्र देशातलं सर्वात प्रगत राज्य आहे, पण तरी देखील आपल्यासारख्या प्रगत राज्यामध्ये देखील एक सामाजिक विषमता आपल्याला खूप आढळायला येते, ज्याचा तुम्ही पण उल्लेख केलात. तर ती दूर कशी करता येईल असं आपल्याला वाटतं? नक्कीच. अगदी म्हणजे विशेषतः या दिवाळीच्या अनुषंगानं आपल्याला काय म्हणता येईल? दिवाळीच्या अनुषंगाने एवढंच सांगता येईल आपल्याला की असं आपल्या प्रत्येकाला जाणवतं की खरोखर ही तफावत जी आहे, विषमता, हे आपल्याला जाणवतं, प्रत्येकाला कळतं पण वळत नाही, हे पण तितकंच खरं आहे. मला असं वाटतं जशी आता ही 200 डॉक्टर्स मंडळी जवळपास या पाड्यांमध्ये गेलेली आहे. फक्त हा एकच भाग नाही आहे की जिथं कुपोषण होतग्रस्त एरिया असं नाही आहे. महाराष्ट्रातील बराच एरिया असा आहे, इव्हन तो आपल्या चंद्रपूर वगैरे त्या भागात देखील, की ज्या ठिकाणी अशा पाड्यांवर जाऊन काम करण्याची गरज आहे. नॉट फक्त पाडे फक्त नाही म्हणत मी तुम्हाला असं सांगेन की मी जिथं राहतो त्याच्या बाजूला देखील एक छोटी झोपडपट्टी आहे की त्या ठिकाणी मला असं वाटतं की अशा झोपडपट्टीमध्ये देखील त्या लोकांचं कसं त्याची दिवाळी चांगल्या आनंदाने साजरा करता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं जरुरी आहे. फक्त ही 200 डॉक्टर्स मंडळी नाही, जवळपास मला असं वाटतं सर्वच डॉक्टरने एक असं ठरवलं की आपण जर काही पर्टिक्युलर पिरियड आपण हा जर या लोकांसाठी जर दिला, त्या गरीब आदिवासींसाठी नाही, गरिबांसाठी, तर मला वाटतं ही दिवाळी निश्चितच आपली सार्थक ठरेल असं मला वाटतं. विद्या वाचस्पतीजी, सामाजिक विषमतेच्या अनुषंगाने आपण आता बोलत होतो. ही सामाजिक विषमता आपण पाहिल्यानंतर गोर गरीब आणि झोपडपट्टीत राहणारी माणसं यांना दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी करता येत नाही. तुम्ही काय म्हणाल याबद्दल? मला वाटतं की दिवाळीचं जे महत्त्व आहे त्यातला सांस्कृतिक अनुबंध जो आहे तो जर समजावून सांगितला तर समाज पुढे येईल आणि आपोआपच ही दरी दूर व्हायला मदत होईल. अगदी साधं की दिवाळीचा जो पहिला दिवस आहे, वसुबारसपासून सुरुवात होतं की आपला सगळा कृषीप्रधान देश, तर त्या गोमातेचं पूजन होतं. त्रयोदशीला धन्वंतरीचं पूजन होतं. म्हणजे आरोग्य संपन्नता ठेवा हे सांगणारा त्याच्यामध्ये संदेश असतो. नरकासुराने 18,000 स्त्रियांना पळवलेलं होतं, पण भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा समाजामध्ये घेतलं. हे केवढं क्रांतिकारक पाऊल आहे, हे कुठेतरी सांस्कृतिक अनुबंधामध्ये समजावून दिलं पाहिजे. पाडवा आहे, लक्ष्मीपूजन आहे, अर्थाला आपल्याकडे पुरुषार्थ मानलेला आहे. हा पुरुषार्थ म्हणजे अर्थाचं पूजन आहे एका दृष्टीनं. नको तिथे अनावश्यक खर्च करू नका. आणि भागवत आपल्याकडे सांगतं त्याप्रमाणे धर्माय, यशसे, अर्थाय, स्वजनाय आणि मग त्यातून जर धन उरलं तर कामाय, असे आपले धर्मग्रंथही शिकवतात. म्हणजे चांगल्या कामाला पहिल्यांदा आपल्या धनाचं वाटप करा. जे गोरगरीब आहेत, ज्यांना भुकेचा घास हवाय त्यांना द्या.
पाडवा तर पती पत्नीचं अद्वैत सांगणारं सुंदर दर्शन आहे आणि भाऊ बहिणीचा अनुबंध इतका सुंदर सांगणारा भाऊबीजेचा दिवस आहे. यातला जर कौस्तुभ, सांस्कृतिक कौस्तुभ अनुबंध कडे आपण प्रगट जाऊया. केला, कौस्तुभ, शिकवला गेला, हा, आपण पुढल्या आता पिढ्यांना सध्या पाहतो सांगितला की गेला, सामाजिक तर मला विषमता हा वाटतं ही विषय दरी घेतलेला आपोआप कमी आहे. व्हायला विशेषतः मदत होईल. तुझ्यासारख्या तरुण पिढीच्या प्रतिनिधीकडून मला माहिती करून घ्यायचं आहे, या दिवाळीच्या अनुषंगानं तुम्हाला जेव्हा तुम्ही विचार करता आपल्या राज्यातल्या या सामाजिक विषमतेचा, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मी परत म्हणेन की तो विवेकवाद जो आहे दत्ताने मगाशी जो उल्लेख केला तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे विचार भरकटत आहेत विशेषतः तरुण पिढीचे, असं एक वाटत चाललंय की जे खरे इश्यूज आहेत की ज्याच्यावर फोकस व्हायला हवा त्यांच्यापासून समाज दूर जातो आहे असं वाटतंय आणि नॉन इश्यूजवर खूप भर दिला जातो आहे. आणि सोशल मीडिया वगैरे इतर जी आज प्रतिबिंब आहेत एकंदरीतच समाजाचं आपण म्हणतो, तर त्यावर ज्या प्रकारे विकृत पद्धतीने विचारांचं प्रदर्शन केलं जातं, हिंसेचं प्रदर्शन केलं जातं आणि ते बघता असं वाटत चाललंय की वर्ग हा म्हणजे विशेषतः युवा वर्ग असा भरकटत चाललाय. त्यामुळे विषमता वाढते आहे. हिंसक युवा वर्ग हा भरकटत चाललाय असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण युवा पिढीशी सतत संबंध ठेवून असता, भेटत असता, तुमच्या अनाथालयात देखील तरुण पिढीतली मुलं मुली आपण पाहता. युवा पिढीविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, बहिणा बहिणी एका ठिकाणी सांगितलंय की नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली राहतं, तेल मिळे एकदाच नेली उंदरानं वात. या आधुनिक पिढीला, या तरुणांना कुठेतरी एक उंदीर कुरतडायला लागलं रे बाळा. ते कुरतडणं थांबवलं पाहिजे आणि त्यांचं लक्ष सगळं इकडे वळवलं पाहिजे, जे खरं गरजेचं आहे. म्हणून आणि भाऊबीज तेवढीच गरजेचं आहे. बहीण गरीब असते, भाऊ कुठेतरी आपला आवाढव्य खर्च करत असतो, श्रीमंत असतो. पण आमच्या काळामध्ये बाया गाणं गायच्या की दिवाळीची चोळी, संक्रांतीचा लाडू, माझ्या बंधू राजा माझी मया नको तोडू. आजकाल माहेर पण संपलं, बहीण वाट पाहून थकते, भावाला आठवणही नसते. ही बांधिलकी कुठेतरी तुटायला आली, ती आता जुळली पाहिजे. ज्यांना कोणी नाही त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. जिथे अंधार आहे त्याची शोध मोहीम सुरू केली पाहिजे आणि हे तरुणांनी केलं तर राष्ट्र बदलल्याशिवाय राहणार नाही. बरीच मुलं शिक्षणापासून वंचित असतात, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी? मला म्हणताय तुम्हाला विचारतो सिंधुताई. नाही, माझे तर मी हाफ टाइम 4थी पास आहे, पण माझ्या मुली BAMS MBBS आहे. माझे पोरं MPhil PhD आहे. एक पोरग माझ्यावर पुन्हा युनिव्हर्सिटीत PhD करते. मी माझे पोरं अडाणी ठेवतच नाही बाबा, हम करे सो कायदा. त्यामुळे शिकलंच पाहिजे, पण नवी दृष्टी घेतली पाहिजे. नुसतं पुस्तक वाचणं महत्वाचं नाही, आयुष्य वाचताना पाहिजे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाविषयी काय म्हणाल तुम्ही? माझ्या पोरी तर लई खतरनाकच आहे. पुढे जातात पण मागे वळून पाहतात, कारण आई अडाणी आहे. त्यांनी अडाणी असून चालणार नाही, हा माझा पहिला संकल्प असतो. मुलींनी शिका, कारण ती 2 घरं उजळते ना. तिने थकून चालणार नाही, विझून पण चालणार नाही. तिच्या काळजाची दिवाळी हमेशा जिवंत असली पाहिजे. मला असं वाटतं खेडोपाडी देखील मुक्ता आपण पाहतो की बऱ्याचशा मुली या ड्रॉपआउट होतात, शिक्षण मध्ये मध्ये सोडून देतात. तर त्याबद्दल काय वाटतं तुला? एक चांगल्या 2 ओळी आहेत. हे दुःख मोरपंखी, हे दुःख राजवरखी, जे जन्मजात दुःखी त्यांचा निभाव नाही. त्यामुळे या प्रकारची परिस्थिती समाजामध्ये आहे आणि इथे उपस्थित असलेले लोक त्याच्याविषयी काम करतायत. मला वाटतं की महाराष्ट्राला तर खूप मोठी परंपरा आहे मुलींच्या शिक्षणाची आणि त्याच्याविषयीचा अभिमान, अनुषंगाने आपण हे बोलतोय खरं म्हणजे हो त्याच्याविषयीचा अभिमान आणि जागृती ही आपल्या मनामध्ये सतत ठेवली पाहिजे जागी. मला एक शेअर करायला आवडेल की आपण लोक ज्या गोष्टी करतात त्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आम्ही फटाकेमुक्त दिवाळीविषयी बोलतो तेव्हा आपल्या सगळ्यांना सेलिब्रेट करायला तर खूप आवडतं. मग त्यावेळेस आमची अगदी शहाद्याची छोटीशी नंदुरबारमधली छोट्याशा गावातली शाखा असेल, ते फटाक्याच्या स्टॉल शेजारी पुस्तकाचा स्टॉल लावतात आणि जवळपास 2-1 लाख रुपयाची पुस्तकं शहाद्यासारख्या गावामध्ये विकली जातात. त्यामुळे काय करू नका यापर्यंतचा संवाद आपल्या लोकांशी ठेवता कामा नये, तर काय करा हे सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचं काही स्ट्रक्चर, संरचना उभा करण्याचा आपण समाज म्हणून प्रयत्न केला पाहिजे. त्याला समाज प्रतिसाद देतो आणि त्यातूनच आपण पुढे जातो. किंवा अजून एक मला शेअर करायला आवडेल की जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा आपल्याकडे एक पद्धत आहे की आपण शेजारच्या घरी फराळ नेऊन देतो
किंवा इतरांना देखील इतर लोक आपल्या घरी फराळ आणून देतात. तर आमचे लातूरचे एक माधव बावगे म्हणून कार्यकर्ते आहेत, ते गेली काही वर्ष असा उपक्रम करतात की ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय लोकांना त्यांच्या घरी फराळाला बोलवतात. वा वा. आपण साधा विचार केला तरी आपले किती लोक मित्र असतात असे की जे वेगळ्या धर्माचे आहेत. आपण प्रत्येकाने विचार केला तरी लक्षात येईल आपल्याला फार कमी वेगळ्या धर्माचे किंवा खरं तर वेगळ्या जातीचेही मित्र असतात. मग अशा वेळेला हा जो भाईचारा साधला जातो याच्यामध्ये, म्हणजे फराळाचं ताट देणं ही एक परंपरेची जुनी रीत झाली. आज विवेकाने त्याच्यात घडवून आणलेला बदल म्हणजे लोकांना ज्यांच्याकडे अशा पद्धतीचा सण नाहीये तिथे या सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी तुम्ही घरी बोलवा, त्यांच्या सणाला तुम्ही त्यांच्या घरी जा. त्यामुळे हे कालसुसंगत बदल आपण पर्याय म्हणून दिले पाहिजेत. मुलींच्या शिक्षणासाठी तर मुलींना या बदलांमध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजामध्ये अभिव्यक्त व्हायच्या अनेक संधी मिळतात आणि मुली फार आसोशीने ह्याच्यात सहभागी होतात. मगाशी मी सांगितलं तसं त्या लक्ष्मी रोडच्या दुकानात जाऊन सांगायला सुद्धा त्या कचरत नाहीत. शाळेतल्या 8वी 9वीच्या मुली किंवा शाळेमध्ये जाऊन स्वतः अपील करायला पण कचरत नाहीत स्वतःपेक्षा लहान मुलांना की फटाके उडवू नका, किंवा फटाक्याच्या स्टॉलवर त्यांना विक्री करायला उभं राहायला आवडतं. तर हे पर्याय देणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये गुंफणं. मला मुक्तात या निमित्तानं तुला एक विचारावं असं वाटतं की तुझे बाबा अचानक सोडून गेल्यानंतरच्या ज्या वर्षातली जी दिवाळी होती ती दिवाळी साजरी करत असताना जास्त बाबांच्या कार्याला पुढे न्यायचं अशा धडाडीने दिवाळी साजरी केलीस का? त्या दुःखानं तू अशी हतबल होऊन गेली होतीस? नाही, ही तर भावना आमच्या मनामध्ये अगदी डॉक्टरांचा खून झाला तेव्हापासून आजपर्यंत आहे शिल्लक आणि ती तशीच राहील असं मला वाटतं. आणि ही केवळ मी किंवा माझे कुटुंबीय ह्यांच्यापुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्र अनिसाचा जो एक विस्तृत व्यापक परिवार आहे त्या सगळ्यांच्या मनात ही भावना आहे की विवेकाची ज्योत लावण्यासाठी जे विरोध करणारे लोक होते विवेकाची ज्योत लावण्याला, त्यांनी डॉक्टरांचा खून केलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर हे विवेकाची ज्योत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणं हेच आहे. त्यामुळे आम्ही निराश तर होतच नाही आणि होणारही नाही. हा विवेकाचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं हीच आमच्या दृष्टीने दिवाळी. या निमित्तानं हा एक अगदी वेगळा विचार तू या माध्यमातून महाचर्चेच्या माध्यमातून व्यक्त केलास. तुझ्या धारिष्ट्याला आम्ही मनापासून दाद देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे अतिशय मनापासून आतून तू सांगत आलीस त्याबद्दल तुला खरंच कसे तुझे कौतुक करावे मला कळत नाहीये. या ठिकाणी आपण घेतोय छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर चलतोय आपल्या चर्चेच्या पुढील भागाकडे. दिवाळी परंपरा, सण आणि वस्तुस्थिती हा विषय आपला महाचर्चेचा आहे. कौस्तुभ आमटे यांच्याकडे जातोय. कौस्तुभ, तुमच्या आमटे परिवाराची दिवाळी कशी साजरी होत आलेली आहे? मी मगाशी सांगितलं तसं आमटे परिवाराची ती दिवाळी नसते, ती आनंदवन परिवाराची असते. त्यामुळे आनंदवनाचा जो 67 वर्षाचा सर्व प्रवास आहे तो एकत्र जीवन एकत्र जेवण असाच राहिलेला आहे. त्यामुळे दिवाळी पण त्याला अपवाद नसते, ती पण सामूहिकरित्याच साजरी केली जाते. या आनंदवनामध्ये तुमचे जे वाढदिवस असतात त्यांचे ते वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरे करता असं आम्ही ऐकतो. या दिवाळीच्या काळामध्ये जे वाढदिवस येतात ते कसे साजरे होतात? नाही, वाढदिवस कुठे कधीच कोणाचे साजरे केले गेले नाहीत. कारण आनंदवनात आजपर्यंत जे कुष्ठरोगी बांधव आलेत, अंध, अपंग, गेल्या 67 वर्षात सुमारे 27 लक्ष बांधवांपर्यंत आनंदवन पोहोचलंय. तर यातल्या बऱ्याच लोकांचं आपल्याला माहिती नव्हतं की यांचे जन्मदिवस कुठला आहे, काय आहे. त्यामुळे साजरं करण्याची परंपरा ही म्हणजे काम एखाद्या कामात आपण यशस्वी झालो तर त्याचं सेलिब्रेशन आनंदवनात केलं जातं, पण वाढदिवस असतील किंवा इतर कुठल्याही वैयक्तिक स्वरूपाचं कधीही साजरीकरण आनंदवनात केलं जात नाही. त्यामुळे बाबा असतील, साधनाताई असतील, त्यांची पण जयंती पुण्यतिथी साजरी केली गेली नाही. आपल्या संपूर्ण परिवार जो आहे तो म्हणजे आध्यात्मिक परिवार आपला जो आहे ते दिवाळी कशा पद्धतीनं साजरी होते तिथं? अध्यात्म मुळामध्येच अत्यंत व्यापक आहे आणि केवळ स्वतःचा विचार न करता कुटुंब, समाज, राष्ट्र, मानव धर्म या सगळ्याचा विचार करतं.
आणि या देशामध्ये इतक्या संस्था आहेत की दिवाळीचा आनंद वाटतात. आपल्याला आमचंच उदाहरण सांगतो. पुण्यामधली आमची आदित्य प्रतिष्ठान जी संस्था आहे ती प्रत्येक दिवाळीला वनवासी आदिवासी भागामधल्या स्त्रियांसाठी 100-500 साड्या पाठवून देते. वृद्धाश्रमामधल्या वृद्धांसाठी 400-500 शाली वाटते. ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानाची भूक आहे त्यांच्यासाठी छोटे मोठे अनेक ग्रंथ आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत विनामूल्य पोहोचवतो. वा वा. अध्यात्माची भावना आणि बैठकच अशी आहे की मानवाने कधी स्वतःसाठी जगायचं नसतं. समाजाला देण्यासाठी, राष्ट्राला देण्यासाठी, मानवाला देण्यासाठीच मानवी आयुष्य आहे. आणि म्हणून आपले सणही हेच सांगतात की कधी एकट्याने तो सण साजरा करायचा नाही, त्याचा आनंद भरभरून सगळ्यांना वाटायचा आहे. आणि हा प्रयत्न अध्यात्म प्रत्येक माणसाला शिकवतो. आपण डॉक्टर विद्यासागर उमाळकर यांच्याकडे चालतोय. डॉक्टर विद्यासागरजी, आपण एक डॉक्टर या नात्यानं या पुढच्या काळामध्ये तुम्ही लोकांना काय सांगाल? दिवाळी कशी साजरी करा? अगदी थोडक्यात उत्तर द्या. नक्की सर. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की ही ग्राममंगल ही संस्था जी आहे, ही जी NGO आहे, अशा अनेक NGO आहेत. मला असं वाटतं की ह्या NGOमध्ये आमच्या ज्या संस्थेमध्ये येणारी मुलं जी आहेत ही पाड्यांमधली मुलं आहेत. मला असं वाटतं ह्या अशा ज्या NGOजमध्ये जर का सरकारने जर काही प्रयत्न केले, त्यांना जर काही योग्य ती मदत केली, तर मला असं वाटतं त्या पाल्याच्या थ्रू, याच्या थ्रू आपण त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकू. आणि आपण हे जे कार्य करतो आहे या मुलांमध्ये एक जागरूकता निर्माण करायला पाहिजे. कारण अजून देखील ह्या अशा पाड्यांमध्ये याच्याविषयी इतकी जागरूकता नाही आहे. मला वाटतं याच्या थ्रू ते जास्त सोपं होऊ शकेल. मला वाटतं हेच या दृष्टीने आपल्याला म्हणता येईल. सिंधुताई, कार्यक्रमाच्या आपण अंतिम चरणाकडे आलो. मला सांगा की दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करावी असं तुम्हाला वाटतं? आणि या संपूर्ण महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे आतुरतेनं पाहतेय की या निमित्ताने सिंधुताई आपल्याला काय सांगू इच्छित आहेत? काय सांगाल तुम्ही त्याला? मला हे सांगायचंय, फटाके अजिबात फोडू नका. कोणाचं आयुष्य तुटणार नाही, फुटणार नाही याची काळजी घ्या. गरीब का असेना त्याला गळ्याशी धरा, त्याच्यावर प्रेम करा बेटा. प्रेम द्या, प्रेम घ्या. प्रेमाने दिवाळी साजरी करा रे. प्रेम नाही तर काही नाही बेटा. म्हणून प्रेमाने आपण दिवाळी जिंकूया, दिवाळीतून बाहेर पडूया, उजेड करूया, आयुष्याचा अंधारापर्यंत पोहोचूया, याची खुणगाट बांधूया. क्या बात आहे, बेस्ट. वा वा. पण तरी देखील तुम्हाला काय वाटतं, आणखी लोकांनी काय करावं असं वाटतं? विशेषतः ज्या पद्धतीचं कार्य तुम्ही अगदी आंतरिक ओढीनं तुम्ही करत आलेलात, मोठ्या प्रेमानं ते करत आलात, काय सांगावं असं वाटतं? त्यांनी माईला शोधत यावं. मी जर खरं काम करत असेल तर पाठीशी उभं राहावं, दुःखापर्यंत त्यांनी जावं. आणि सर्वांनी मिळून जर हा सह्याद्री उचलला तर काय कमी आहे बाळा? जे देश बदलेल, जग बदलेल. त्याची आज गरज आहे, आवश्यकता आहे. तरुणांनो, मागे फिरा बेटा, कुठेतरी भरकटत जाऊ नका. अरे खांदे मजबूत करा, देश तुमच्या खांद्यावर आहे बाळ, चालत राहा. आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या सोबत. वा. आता खरं म्हणजे ही सर्व मंडळी जी होती, तत्पूर्वी मुक्ताला मी विचारू इच्छितो की मुक्ताचं काय म्हणणं आहे? प्रत्येकाने स्वतःच्या मनातल्या विवेकाच्या ज्योतीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपण दुसऱ्यांपर्यंत जरूर पोहोचलं पाहिजे, पण त्याच्या आधी आपण स्वतःच्या मनात डोकावून बघितलं पाहिजे. आणि जी अविवेकाची काजळी आहे ती घालवण्यासाठी आणि स्वतःला अधिक मन उजळवणारं आयुष्य मिळण्यासाठी काय करू शकू याचा आपण विचार केला पाहिजे. दुसऱ्यासारखंच स्वतःला घडवलं पाहिजे. खरं म्हणजे दीन पददलितांचा तुम्ही विसर पडू देऊ नका या दिवाळीच्या निमित्तानं. आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांचा देखील आपल्याला विसर पडता कामा नये. तेव्हाही आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येणारी दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये एक ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करू, अशी आपण अपेक्षा करूया. आपण सर्व मंडळी या कार्यक्रमामध्ये आलात, आपली मतं फार चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्याला धन्यवाद. आणि दिवाळीच्या शुभेच्छा देखील आमच्या सर्व प्रेक्षकांना.